विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मनसेचे प्रमुख राज ठाकरे उद्यापासून पुन्हा एकदा मैदानात उतरतायत। नाशिकमध्ये 3 दिवस मुक्कामी राहणार आहेत, तर आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना सूचनाही देणार आहेत। शिवसेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी अवघ्या 4 दिवसांपूर्वीच विष्णू भंगाळे यांची केलेली नियुक्ती स्थगित करण्यात आली आहे। तर हे आदेश काढल्यानंतर पुन्हा 3 तासातच नवीन आदेश काढत भंगाळेंना पुन्हा जिल्हाप्रमुखपद देऊन निलेश पाटील यांना सहसंपर्क प्रमुखपद देण्यात आले। या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली। नाशिकमध्ये शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। रामललाच्या मूर्ती प्रतिष्ठानिमित्त काळाराम मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय। यासाठी दिलेल्या जाहिरातीमध्ये उपनेते आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचं नाव वगळण्यात आलंय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं छगन भुजबळ यांना दिलासा दिला आहे। सुप्रीम कोर्टाने ईडीची याचिका फेटाळल्यानं छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला आहे। 1 रुपयाची पीक विमा रद्द करण्याचा विचार सुरू असल्याच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी सरकारवर जोरदार टीका केली। अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यास सरकारला लाज वाटत नाही का, असा सवाल बच्चू कडूंनी केला। मुंबईत 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेमध्ये गैरव्यवहार झालाय। गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिलेत। मार्चपासून कृषी खात्याच्या सर्व योजना ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत राबवण्यात येणार असल्यामुळे पीक विम्यातील गैरप्रकार, भ्रष्टाचार थांबेल असा विश्वास कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला। राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान तसंच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीकडून त्यांचं विठुरायाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। नाराज पालकमंत्र्यांचा वाद आता सीएमच्या कोर्टात पोहोचल्याची माहिती आहे। शिंदे आणि रायगडचे नाराज आमदार सीएम यांना भेटणार आहेत, फडणवीस यांना भेटणार आहेत। तर दावोसवरून परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट हे नेते घेणार असल्याची माहिती आहे। पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्री सोडवणार का, असा सवाल यामुळे उपस्थित झालेला आहे। तर पालकमंत्री पदाची घोषणा झालेली होती काही दिवसांपूर्वी, मात्र त्याच्यानंतरही पुन्हा एकदा नाराजी नाट्य समोर आलं आहे आणि अशातच नाराज पालकमंत्र्यांचा वाद आता सीएम फडणवीस यांच्या कोर्टात गेल्याचं दिसतंय। शिंदे आणि रायगडचे नाराज आमदार सीएम यांना भेटणार आहेत। दावोसवरून जेव्हा परततील मुख्यमंत्री फडणवीस त्यावेळेला मुख्यमंत्र्यांची हे नेते भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। नाराज आमदार हे सीएम यांना भेटणार आहेत, त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस त्यांची समजूत कशी काढतात ते बघावं लागणार आहे। दरम्यान पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्री कशा पद्धतीने सोडवणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। शिवसेना नेता संजय निरुपम यांनी ट्विट करून सैफ अली खानच्या तब्येतीवरून काही सवाल उपस्थित केलेत। 2.5 इंचांपर्यंत चाकू शिरल्यानंतरही ते फक्त 5 दिवसांमध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर इतके फिट कसे, असा सवाल निरुपम यांनी विचारला। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर त्याला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे। यावेळी पोलिसांच्या सुरक्षेत तो त्याच्या घरी पोहोचला, तर पुढे देखील त्याच्यासाठी नवीन सिक्युरिटी टीम नियुक्त करण्यात आली आहे। 24 तास ही टीम सैफच्या सुरक्षेसाठी तैनात असेल। अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता सैफच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सैफच्या गॅलरीमध्ये आणि पायऱ्यांवर अतिरिक्त सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी एसटीच्या कंत्राटी बस निविदा रद्द करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे। कारण याविषयीचा निर्णय शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला घेण्यात आला होता, मात्र आता मुख्यमंत्री असलेले सध्याचे फडणवीस यांनी तो निर्णय रद्द केलाय। तर राज्य परिवहन महामंडळाच्या बहुचर्चित 1310 गाड्या भाडे तत्वावर घेण्याच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। अखेर ही निविदा प्रक्रियाच रद्द करत महामंडळाला मोठा धक्का दिलाय। त्याचप्रमाणे भाडे तत्वावर गाड्या घेण्याबाबत नव्यानं पारदर्शीपणे निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेशही महामंडळाला देण्यात आले। या निर्णयाच्या माध्यमातून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिल्याचं बोललं जातंय। यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटे प्रचंड गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका अशी हवामानाची स्थिती नागरिक अनुभवत आहेत। तर पहाटे 10 अंशांच्या खाली गेलेलं तापमान 16 ते 18 अंशांपर्यंत जाऊन स्थिरावत असल्याचं चित्र आहे।
बहुतांश मध्य महाराष्ट्रामध्ये किमान तापमानाचा पारा 11 ते 20 अंशांपर्यंत गेल्याची नोंद झाली. मुंबई आणि परिसरातील पाईप गॅस ग्राहकांना प्रत्येक बिलावर आकारले जाणारे 10 रुपये सुविधा शुल्क त्यावरील 18% जीएसटीसह आता रद्द होणार आहे. गॅस महाव्यवस्थापक भाविन शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या इंधनाच्या किमती आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं ई वाहनांना प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यानुसार काही वर्षांपूर्वी नागरिकांनी ई वाहनं खरेदी करण्यावर भर दिला. मात्र चार्जिंग स्टेशनची कमतरता आणि देखभाल दुरुस्तीच्या जादा खर्चामुळे ई वाहनांकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. मुंबईत 49 लाख वाहनं रजिस्टर आहेत, त्यापैकी 24,674 ई वाहनं आहेत. एसटी महामंडळानं पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी भाडेतत्वावरील 5,150 ई बस ताफ्यामध्ये दाखल करून घेण्याचा निर्णय घेतलाय. या बस डेपोतील प्रवासी संख्या, डेपोतील उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून बस पुरवण्यात येणार आहे. अटल सेतूवरून थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी शेवडी उन्नत मार्गिकेचं काम 7% पूर्ण झालंय. या प्रकल्पातील दुमजली पुलाचा आराखडाही तयार झालाय. राज्यातील अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती तात्काळ बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश शिक्षण विभागानं दिले. मुदतीचं पालन न केल्यास शाळांचे वेतन अनुदान सुद्धा रखडणार आहे. मुंबई नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पालिकेच्या शाळांमधील इयत्ता 9वी आणि 10वीच्या 40,000 विद्यार्थ्यांना व्याकरणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी व्याकरण पुस्तक संच देण्यात येणार आहे. त्याच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये व्याकरणाच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी 2,76,00,000 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रम ही मुंबई महापालिकेची नैतिक जबाबदारी असल्यानं बेस्टला पालिकेनं कायम 100% आर्थिक मदत करावी. तसंच बेस्टच्या ताफ्यामध्ये स्वतःच्या 6,000 बस हव्यात. बस गाड्यांचे कंत्राट तात्काळ रद्द करावे अशा सूचना पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पासाठी बस संघटनांनी पालिकेकडे केल्या. सरकारी, निमसरकारी, खासगी संस्थांमध्ये आणि उद्योगात नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्तींनी ऑटो रिक्षा परवाना घेतलेला आहे त्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जमा करावेत असे आदेश देण्यात आले. मुदतीत परवाना जमा न केल्यास ऑटो रिक्षांवर कारवाई केली जाणार आहे. त्यांचे परवानेही रद्द केले जाणार आहेत. राज्य सरकारनं टंकलेखन परीक्षा पद्धतीमध्ये नव्या निकषामुळे बदल केलेले आहेत. तर लिपिक टंकलेखक पदासाठी आतापर्यंत मराठी, इंग्रजी 30-40 शब्द प्रति मिनिट टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक होतं. पण आता इंग्रजी 50 ते 60 शब्द प्रति मिनिट करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतलाय. रस्ते अपघात रोखण्यासाठी आता सोलापूर जिल्ह्यातील 8 महामार्गांसह राज्यातील 90 महामार्गांवर प्रत्येकी 20 किलोमीटर अंतरावर कमानी उभारून त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे बेशिस्त वाहनांवर लक्ष ठेवलं जाईल. आता प्रवाशांना आपली बस कोणत्या ठिकाणी आहे हे देखील कळणार आहे. एसटी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्थानकावर येण्याची अचूक वेळ समजणार आहे. तर एसटी ना व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवल्यानं ॲपवर बस कोणत्या ठिकाणी आहे ते समजेल. नागपूर जिल्ह्यामध्ये एसटीच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली आहे. महिलांना प्रवासामध्ये 50% सूट दिल्यानं वर्षभरात 1,47,81,000 महिलांनी एसटी बसमधून प्रवास केला. त्यामुळे 2024 मध्ये एसटीचं उत्पन्न 20,57,00,000 गेलंय. पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचा निर्धारित मार्ग बदलण्यावरून पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर इथल्या लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी आहे. खोडद इथल्या दुर्बीण प्रकल्पाला धक्का न लावता सध्या आहे त्याच मार्गावर हा प्रकल्प साकारला जावा असं लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्या. त्या प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कोणतीही घट झालेली नाही. पण फारशी दरवाढ सुद्धा झालेली नाहीये. त्यामुळे वर्षभरात सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. रिक्षा टॅक्सीच्या भाड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सीएनजीचे दर वाढल्यानं भाडेवाढीची शक्यता वर्तवली जाते. तर भाडेवाढ झाल्यास
रिक्षाचे दर हे 23 रुपयांवरून 25 ते 26 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे। टॅक्सीच्या भाड्यात सुद्धा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे जे लोक रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करतात त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। नवीन वर्ष सुरू झालं आहे, पण या नव्या वर्षामध्ये सीएनजीचे दर वाढलेत आणि त्यामुळे रिक्षा टॅक्सीच्या भाड्यामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। सीएनजीचे दर वाढल्याने भाडे वाढीची शक्यता वर्तवली जाते, तर भाडे वाढ झाल्यास रिक्षाचे दर 23 रुपयांवरून 26 रुपयांपर्यंत वाढू शकतात आणि टॅक्सीच्या भाड्यात सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे आता ही दरवाढ नेमकी कधी होते आणि किती प्रमाणामध्ये होते याकडे या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याचे अपडेट आपण न्यूज 18च्या माध्यमातून सुद्धा घेत राहणार आहोत। त्यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। केंद्रीय मंत्री रामदास आठवले 2 दिवसीय अलिबाग दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी अलिबागमधील समुद्रकिनारी भटकंती केली। किनाऱ्यावर नारळ पाणी पिण्याचाही आनंद त्यांनी लुटला। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराचं वार्षिक उत्पन्न 10 वर्षात 15 ते 16 कोटींनी वाढलंय। मागील वर्षाच्या तुलनेत एका वर्षामध्ये उत्पन्न 47 लाखांनी वाढलं। चाळीसगाव तालुक्यातील जवळपास 1800 शेतकरी मागील 1.5 वर्षापासून ठिबक सिंचन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर अनुदान देण्यात यावं अशी मागणी केली जाते। सोलापूर पालिकेकडून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। मराठी भाषेचा वारसा पुढे नेण्याचा संदेश यावेळी देण्यात आला, तर विविध शाळांमधील 400 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला। नागपूर विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकार्पेटिंगसाठी गडकरींनी दिलेली 1 महिन्याची मुदत आज संपुष्टात आली आहे। मुदत संपून देखील धावपट्टीचं रिकार्पेटिंग अपूर्णच आहे, तर रिकार्पेटिंग रखडल्यानं विमानाच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेत। विमान तिकिटांच्या दरातही वाढ झाली। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयकर विभागानं छापा टाकलेला आहे। यावेळी मेडिकल हबच्या 1200 कोटी निधी विनियोगाला 100 कोटी टीडीएसची अनियमित असल्यानं कागदपत्रांची तपासणी करण्यात आली। घरासमोर पेटवलेल्या शेकोटीमध्ये पडून गंभीररित्या भाजलेल्या 8 महिन्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। ही घटना जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द इथं घडली आहे। हा मुलगा घरासमोर पेटवलेल्या शेकोटीजवळ खेळत होता, तोल जाऊन शेकोटीत पडला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगावमधील बरठाण ते खडकदेवळा या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। याची पाहणी आमदार संजना जाधव यांनी केली आणि संबंधित ठेकेदार तसंच अधिकाऱ्यांची चांगलीच कानोखडणी केली। सोलापूर शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाळलेली आणि धोकादायक झाडं पाहायला मिळत आहेत। ही झाडं योग्य वेळी पाडण्यात यावी अशी मागणी होती आहे। अन्यथा ही झाडं कोसळल्यानं कुणाला धोका निर्माण झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पालिकेविरोधात करू असा थेट इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय। जुन्नर तालुक्यामध्ये निर्यातक्षम केळी उत्पादनास सुरुवात झालेली आहे। जुन्नरमध्ये पिकणारी केळी आखाती देशामध्ये निर्यात केली जाते, तर पिकलेल्या केळ्यांचा पहिला कंटेनर इराक देशासाठी रवाना झाला। जळगावच्या शिरसोली इथं झेंडूच्या फुलांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। लग्नसराईमध्ये झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते, पण फुलावर रोग पडल्यानं ती काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपड्यामध्ये पपई उत्पादक शेतकऱ्यांनी काढणीला सुरुवात केली आहे। यंदा पपईला चांगला दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी सुखावलाय। परभणी जिल्ह्यातील विविध बँकांनी यंदाच्या रब्बी हंगामात डिसेंबर अखेरपर्यंत 21,955 शेतकऱ्यांना 148 कोटी 74 लाख रुपये पीक कर्ज वितरित केलं आहे, तर पीक कर्ज वाटपाचे सरासरी 19.02% उद्दिष्ट साध्य केलं आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची तब्बल 67,131 क्विंटलची आवक झालेली आहे, तर सोयाबीनला 4,044 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। राज्यात कांद्याची आवक चांगलीच वाढलेली आहे। सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला 2,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळालाय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पुणे मुंबईसह राज्यातील सर्वच बाजार समितींच्या आवारामध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणामध्ये होतीये, त्यामुळे टोमॅटोच्या दरात घट झालेली आहे।
घाऊक बाजारामध्ये 1 किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार 4 ते 5 रुपये किलो, तर किरकोळ बाजारामध्ये 1 किलोला 15 ते 20 रुपयांचा भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. देशात नोव्हेंबर डिसेंबर 2024 या 2 महिन्यांमध्ये खाद्यतेलाच्या आयातीमध्ये 16% वाढ झाली आहे. प्रामुख्याने सूर्यफूल आणि सोयाबीनच्या आयातीमध्ये वाढ झाली आहे. तर या दरवाढीमुळे पाम तेलाच्या आयातीला मात्र घट झाल्याची माहिती समोर येते. यंदा इंद्रायणी भाताच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. इंद्रायणी भाताचं उत्पादन करणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. क्विंटल मागे 2300 रुपयांचा भाव मिळालाय. पवई ते जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्ता पुलावर जवळ तांसा जलवाहिनीला पहाटे मोठी गळती लागली. त्यामुळे या जलवाहिन्याचा पाणी पुरवठा तात्काळ बंद करण्यात आलाय. पण यामुळे एस विभाग भांडूप, के पूर्व अंधेरी, जी उत्तर धारावी आणि एच पूर्व वांद्रे विभागात पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. महावितरणकडून राज्यातील 329 उपकेंद्रांचंही खासगीकरण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठीची निविदाही काढण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय. महावितरण कंपनीसह ऊर्जा सचिवांना आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे. त्यामध्ये 8 युक्रेनचे आणि 1 तुर्कस्तानचा नागरिक आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींना 200 कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय. रायगड तालुक्यातील उरणमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढलेला आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केली. तर तब्बल 3 आठवडे चिकनची दुकानं इथं बंद राहतील. उरणमध्ये बर्ड फ्लूमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. 2 दिवसामध्ये 1237 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. त्यामुळे बाधित 43 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती आहे. यानंतर एक मोठी बातमी आहे. शक्तीपीठ महामार्गाला आता शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध केला जातोय. मराठवाडा शक्तीपीठ महामार्गाबाधित शेतकरी कृती समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी 24 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं जाणार आहे. तर हा महामार्ग ज्या जिल्ह्यातून जाणार आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी एकाच दिवशी धरणे आंदोलन करणार आहेत. सरकारनं कोणतीही भूमिका घेतली तरी हा महामार्ग होऊ न देण्यावर शेतकरी ठाम आहेत आणि आपल्या या मागण्यांचं निवेदन देखील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलेलं आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला आता शेतकऱ्यांचा विरोध वाढल्याचं पाहायला मिळतंय. विधानसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा शेतकऱ्यांनी हा पवित्रा घेतलेला होता. या महामार्गाला विरोध केलेला होता. आता निवडणुका झाल्या आहे, सरकार स्थापन झालंय, त्याच्यानंतर हा महामार्ग होणार असल्याचे संकेत मिळत असल्यानं शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसून येत आहेत. तर 13 जिल्ह्यांमधून हा महामार्ग जातोय, याला विरोध होतोय. 24 जानेवारीला धरणे आंदोलन या महामार्गाविरोधात केलं जाणार आहे. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. बुराई गावात योग्य प्रमाणामध्ये पाणी पुरवठा होण्यासाठी सध्या जलवाहिन्यांमध्ये सुधारणा करण्याचं काम पालिकेनं हाती घेतलंय. हा पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत विपश्यना पॅगोडा इथं नवीन जलवाहिनी टाकण्याचं काम केलं जाणार नाही, अशी ग्वाही पालिकेच्या जल अभियंत्यांनी दिली आहे. ठाण्यातून बेल माशाची उलटी पोलिसांनी जप्त केली आहे. तब्बल 5 कोटींची 5 किलो 48 ग्रॅम उलटी पोलिसांनी जप्त केली आणि तस्करांना बेड्या ठोकल्या. जोगेश्वरी विक्रोली लिंक रस्ता इथल्या महामार्गादरम्यान रस्ता रुंदीकरणाचं काम रखडलेलं आहे. पण या कामातील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानं रुंदीकरणाचं काम आता लवकरच सुरू होईल. अडथळा ठरणाऱ्या 56 बांधकामांवर पालिका कारवाई करणार आहे. देशातील 2 आघाडीच्या आयटी कंपन्यांनी कॅम्पसमधून सुमारे 32,000 फ्रेशर्सची भरती केली जाणार असल्याची माहिती आहे. तर इन्फोसिस पुढील वर्षी 20,000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. म्हाडाची 31 जानेवारीला निघणारी कोकण विभागातील घरांची सोडत पुन्हा लांबणीवर गेली आहे. कोकण विभागात 2264 घरांसाठी काढली जाणारी लॉटरी आता पुढे ढकलण्यात आली आहे. भायखळ्यातील राणीच्या बागेमध्ये सर्पालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. दरम्यान येत्या काही महिन्यांमध्ये सर्पालयाच्या बांधकामाला सुरुवात होईल. राज्यात कर्करोगाचं प्रमाण वाढतंय. यामध्ये स्तन आणि गर्भाशयमुख कर्करोगाचे रुग्ण जास्त दिसत आहेत. या दोन्ही कर्करोगाच्या निदानासाठी राज्यामध्ये मोहीम राबवण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. माघी गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पूर्णतः बंदी असली तरी मुंबईमध्ये जागोजागी अद्यापही पीओपीच्या मूर्तींसाठी ऑगस्ट महिन्यात उभारलेले मंडप तसेच आहेत.
त्यामुळे पीओपीच्या मूर्तींची बंदी ही केवळ कागदावरच उरली असल्याचा आरोप मातीच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनी केला आहे. गणपतीच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या नसाव्यात असा स्पष्ट आदेश उच्च न्यायालयानं देऊन सुद्धा यावर्षी या आदेशाची अंमलबजावणी होणार की नाही याबाबत अद्यापही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाहीये. तर मूर्तिकारांसोबत बैठक निष्फळ ठरल्यानं अभ्यासासाठी 3 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे. दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सुविधा आता तालुका स्तरावर उपलब्ध होणार आहे. महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शुक्रवारी दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरं आयोजित करून प्रलंबित दिव्यांग प्रमाणपत्राचा निपटारा करावा असे निर्देश आरोग्य विभागानं दिले. तर या सगळ्या सुपरफास्ट बातम्या आपण बघितलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये वाल्मिक कराड याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल, त्यामुळे त्याला आता पुढे किती दिवसांची आणि कोणती कोठडी मिळते याकडे लक्ष आहे. आणि त्याचबरोबर वाल्मिक कराडवर ज्या पद्धतीने आरोप करण्यात आलेले होते त्यानुसार आता कोणकोणते आतापर्यंतच्या तपासणीमध्ये कोणकोणते धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत याविषयीचे अपडेट आपल्याकडे येणार आहेत. आणि इतरही अनेक महत्त्वाच्या बातम्या आहेत. त्याचबरोबर सकाळची वेळ आहे, त्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाच्या बातम्या तुम्ही जेव्हा घरातून बाहेर निघणार आहात त्यावेळेला तुम्ही ज्या ट्रेननं प्रवास करणार आहात, बसनं प्रवास करणार आहात किंवा रोडवरून जाणार आहात तिथं काही अडचणी आहेत का, कशा पद्धतीनं सगळं सुरू आहे याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याच्या आधी पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या.